आई सखू जिन्नस पोचवायला कुणाकडे गेले? मंगल मावशी, भानू काका, तिथून ती मालकाच्या वाड्यावर जाईल आणि येईल परत घरी. सखू मालकांच्या वाड्यावर गेली. अहो तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? मी तिला मालकांच्या वाड्यावर कसं पाठवलं? अगं वाड्यावर गोदाला भरण्यात येईल आणि परत येईल. अगं पण मालक पण असतील ना तिथे. तो मालक असला म्हणून काय झालं? तो काय खातोय का गिळतोय? तो दुटप्पी वागत नाही का? सत्कार करतो की नाही? असाही आणि तसाही. मग आपल्याला 4 सवल त्याच्याकडून मिळाले ते सोडायचे कशाला आपण? नाहीये, आपल्याला पैक्यांची गरज आहे मान्य आहे, पण तरी सखूला वाड्याच्या आसपास सुद्धा फिरकू द्यायचं नाहीये. तुम्ही दोघं पण असं का बोलताय? आधी पण पाठवलं होतं तिला वाड्यावर. आई पण आता नाही, आता नाही. त्यासाठी तर आपण राबतोय ना. हो उमा, त्यासाठी आपण राबतोय, पण नाही बिन नाही. सखू वाड्याकडे जाणार नाही, जीव गेला तरी जाणार नाही. जीव गेला तरी? म्हणजे शिवा, काय प्रकार आहे हा? असा खोटो व्यक्तीला का आलायस? उमे, अगं काय विचारते मी? बोला काहीतरी. मला सांगाल का हे काय चाललंय? अरे बोला ना माझ्याशी. आमचं आणि तुमच्या सखूचं लगीन लावून द्यायचं. आम्ही या लग्नाला कधीही होकार देणार नाही. सगळ्यांच्या साक्षर सांगतोय शिवप्पा, कर्ज फेडण्यासाठी 9वी पर्यंतची मुदत आहे. दुसरा मार्ग आहेच की मग. तुझ्या पोरीचं माझ्याशी लगीन लावून द्यायचं. आई अगं मालकाने धमकी दिली आहे. 9वी पर्यंत जर आपण त्याचं कर्ज फेडलं नाही तर आपल्याला आपल्या सखूचं त्याच्याशी लग्न लावून द्यावं लागणार आहे. मालकाने धमकी दिली आहे. मालकाने धमकी दिली आहे. मालकाने धमकी दिली. 9वी पर्यंत जर आपण त्याचं कर्ज फेडलं नाही, 9वी पर्यंत जर आपण त्याचं कर्ज फेडलं नाही तर 9वी पर्यंत जर आपण त्याचं कर्ज आपल्याला आपल्या सखूचं त्याच्याशी लग्न लावून द्यावं लागणार आहे. लग्न लावून द्यावं लागणार आहे. लग्न लावून द्यावं लागणार आहे. मी घेऊन येते सखूला आत्ताच्या आत्ता. काय होते तुला? तुम्ही जा, मी बघते. अहो सकू वाड्यावर गेलीये ना. मी बघते, जा तुम्ही.
विठ्ठला माझ्या सखूला सुखरूप ठेव रे विठुराया. कणगी खाली कोणीच नाहीये. चला बाहेर बघूया. मला असते तो मला असते. कुणाचं वाईट करायला गेलं की फिरून आपल्याच अंगावर येत. हे पोटाने लय जीप चालायला लागली तुझी. मला शिकवते. थांब आता बघतो मी तुला. मारते येईन चोला. मार नाही तर मी तुझा जीवच घेईन. या नाही घाबरत. 1 इंच सोडून कुठल्या बी इंचवाची नांगी मी ठेचू शकते. बघाच. ए थांबा तो. मारू नको मारू नको. मारू नको. त्या विंचवाला डब्यात बंद कर.
सासूबाई पाणी घ्या, पाणी घ्या ना. आबाई, हे जर मला आधी ठाऊक असतं तर सकुला त्या राक्षसाकडे कशाला पाठवलं असतं. एवढी मोठी गोष्ट लपवली या दोघांनी माझ्यापासून. अहो सासूबाई, ते म्हणाले की तुम्हाला. त्याचं सोड. अप्पा हळवाय, लगेच खचला तो. पण तू इतकी भयंकर गोष्ट ही मला सांगू नयेस. सकू, सकू, तुला अप्पा काय झालं? तुम्ही एवढं घाबरल्यासारखं काय बोलताय? काही नाही बाळा, तू सुखरूप आहेस ना बाळा? हो अप्पा, मला काय होणार आहे? तुला काही नाही होणार बाळा. मी तुला काही होऊ देणार नाही. काही होऊ देणार नाही. सकू, बाळ घरी जाऊ. अगं आबाई, मी तिला 4 वेळ विचारलं. अगदी खोदून खोदून विचारलं की नाही विचार तिलाच. अगं त्या सत्काराला त्या मेल्या मालकाने यानं वाड्यावर बोलवलं तेव्हाही माझ्या मनाला हुरहुर लागली होती. मालक आणि सत्कार, तो मेला काय कुणाचा सत्कार करणार? हारशात बघून स्वतःच्याच गळ्यात हारतुरे घालून घेईल तो. मालकाने तर घात केलाच, पण हिने माझ्यापासून लपवून माझा घात केला. नाही हो, आपली माणसं अशी कशी वागू शकतात ग आबाई? माझ्या मुलाने नाही, हिनं सारव केली. हो सासूबाई, मग तुम्हाला धक्का बसला असता म्हणून आम्ही. मग आता नाही बसला, लपवा छपी करून जास्त धक्का बसला. तू काही सारव करू नकोस. मला मुळीच बोलायचं नाही तुझ्याशी. आता पोर सुखरूप परत येईपर्यंत जीवात जीव नाही यायचा माझ्या. सखू, ते गेलेत ना, दोघे येतील सुखरूप. मालक माझ्या शिवाला काही करणार नाही ना ग आबाई? हो, मुर्द्या बसवल्या त्या मालकाचा. मी पाप केलेत त्या मालकाने. सखूला मागणी घालताना जीभ कशी जडली नाही म्हणते त्याची. सासूबाई खरंच रागावल्यात माझ्यावर. आजी, सखू, 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 माझी सखू. काय झालं? तुम्ही सगळं रडताय का? काही नाही. मला आधी सांग, तू वाड्यावर गेली होतीस? हो, आजीनेच धाडलं होतं मला. हो, ते माहितीये मला, पण तिथे मालक होते का? ते काही म्हणाले का तुला? त्यांनी तुला काही? मी त्यांच्या समोर गेलीच नाही. त्यांना मी दिसलेच नाही. मी परसदारातून स्वयंपाकघरात गेले
आणि गोदा अक्कांना बळीनं दिल्या. अक्का इसरलीस ग तू मी आम्ही तुझीच बहीण आहे आणि तुझ्या परीस हुशार आहे. आता बघच बरणीतून कोणता राक्षस बाहेर येतोय आणि तुला कशी शिक्षा देतोय ते. मालक हो आओ आओ मालक या बघा बरण्या. अहो मोरावळा हाय मोरावळा. आता मला सांगा वाड्यात कुठून आला? नाही म्हणजे मोर घेऊन आला की तामुशेत? अयो अयो मी नाही हो. मी कसं आणि ना लटके बोललो तर लटकवून सोडत हो मला. अयो मला काय मी इथेच आहे की हो. मग मला सांगा आता ह्या बरण्या उडत आल्या की भुयारी मार्गाने आल्या? हा नाही म्हणजे आता खरा हाल जाणतो मोरावळे कोण विकतात ते. मग मला सांगा मालक त्यांच्याच खर्च कोणतरी आलं असणार की नाही बरण्या घेऊन? आता मोरावळा पित्त उतरवतो पण आपल्या घरातलं कोणाचं तरी पित्त खवळलंय चकूच्या घरचा मोरावळा बघून. कळलं ना कोणाचं ते? हो गोदाक्कानीच तर बरण्या लपून ठेवल्या होत्या ना. मग आता ह्याचा काय अर्थ घ्यायचा तो तुम्ही चुंकून घ्या. गबासा उडत्या पाखराचे पंख मोजतो आम्ही. म्हटलं की कर्ज कळता मला आम्ही ओरडून सांगत होतो. सकू आली असणार पण आमची तिची भेट झाली नाही. कशी होणार? गोदाक्कानी बरोबर खोडा घातला. 1 इंच सोडून कुठल्या भिंचवाची नांगी मी खेचू शकते. तवाच गोदाक्का मगाशी असं म्हणाली. कसं तुम्हासनी नाही कळालं? हे भोळे सांभाळायचा मालक तुम्ही. आता मुरक्यानंतर मार. आता काय घडलं ते बोल. आओ गोदाक्का म्हणाली 1 इंच सोडून समद्या इंचवांच्या नांग्यात ते. आता 1 इंच म्हणजे कोण सांगा? कोण कोण? हो मालक तुम्हीच. अय्यो मालक आहे विंचो. इथं आम्ही सकूच्या दर्शनासाठी तळमळत होतो आणि तू तिला दडवून ठेवलास. आमच्या नजरेसही पडू न देता तू तिला जाऊ दिलास. आमचा ठेवा आम्हाला मिळू न देता हा मेवा तू दडवून ठेवलास का ग अप्पल पोटे?
तुला मोरावळा मिळणार नाही, एक कणभर सुद्धा मिळणार नाही. ही शिक्षा नाहीये, अंकुश आहे अंकुश. शिक्षा तर होणारच, वेगळी शिक्षा होणार. बरी अद्दल घडली. येता जाता उपदेशाची गुटी पाजत असते मला ही अक्काबाई. घे आता. काय गे म्हशे, मला सकुला बघता येऊ नये म्हणून तिला पिटाळच काय ग महामाये? थांब बघ मी काय करतो ते तुला. दुष्ट मिष्ट आल्या गेल्याची, पापी चांडाळाची, भूता खेताची, मेल्या मालकाची नजर जळून जाऊ दे. त्या मेल्या मालकाचीच नजर लागली असेल तुला. आजी, पण मालक आजोबांनी बघितलं देखील नाही. गोदाक्कांनी मला लपवून ठेवलं होतं. पण तो खवीस तुला न बघता सुद्धा नजर लावू शकतो, कळलं? पण ते का मला नजर लावतील? माझा काय संबंध? हा ग तुझाच तर संबंध. मला जर ठाऊक असतं ना. आई, माझा काय संबंध? आणि उमाई, आजी काय म्हणते? मला जर ठाऊक असतं तर? आमचं आणि तुमच्या सकूच लगीन लावून द्यायचं.